बाळ जन्माला आलं की सगळ्यांचं लक्ष आईकडे असतं आणि ते योग्य पण आहे. पण या सगळ्यात एक व्यक्ती अनेकदा दुर्लक्षित राहते आणि ती म्हणजे बाळाचे बाबा. आजही अनेकांना वाटतं की वडिलांची भूमिका म्हणजे फक्त आर्थिक जबाबदारी सांभाळणे. पण खरं सांगायचं तर पॅरेंटिंगमध्ये बाबांची भूमिका खूप मोठी असते. आता या विषयात झालेल्या रिसर्चनुसार ज्या मुलांना वडिलांचा ॲक्टिव्ह टाईम आणि सपोर्ट मिळतो, त्यांचा इमोशनल डेव्हलपमेंट, कॉन्फिडन्स, सोशल स्किल्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स अधिक चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. बाळासाठी बाबा म्हणजे घरातली व्यक्ती नसते. बाबा म्हणजे सुरक्षा, खेळ, एक्सप्लोरेशन आणि कॉन्फिडन्स यांचा एक महत्त्वाचा स्रोत असतो. जेव्हा बाबा बाळाशी बोलतात, खेळतात, गोष्टी सांगतात, ते फक्त बॉन्डिंग करत नसतात. ते बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये योगदान देत असतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईची साथ. नवीन बाळ आल्यानंतर आई शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर मोठ्या बदलातून जात असते. अशा वेळी बाबांचा सहभाग फक्त बाळासाठी नाही तर आईसाठीही खूप महत्त्वाचा असतो. रात्री उठणं, डायपर बदलणं, फीडिंगमध्ये मदत करणं, डॉक्टरांकडे सोबत जाणं, या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींचा खूप मोठा परिणाम असतो. काही बाबा असं म्हणतात, बाळ अजून लहान आहे, मोठं झालं की बॉन्डिंग होईल. पण सत्य अगदी उलटं असतं. बॉन्डिंगची सुरुवात जन्मानंतरच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू होते. बाळाला तुमचा आवाज ओळखता येतो, तुमचा स्पर्श ओळखता येतो आणि तुम्ही दिलेला वेळ त्याच्या विकासाचा भाग बनत असतो. म्हणून पॅरेंटिंग ही फक्त आईची जबाबदारी नाही, ही आई आणि बाबांची पार्टनरशिप आहे. आणि मुलांना परफेक्ट बाबा लागत नाही, त्यांना प्रेझेंट बाबा लागतात. जर तुम्ही एक वडील असाल तर आज स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही तुमच्या मुलासाठी प्रोव्हायडर आहात की पार्टिसिपंट? कारण मुलं मोठी झाल्यावर त्यांना तुम्ही काय आणून दिलंय हे त्यांना नाही आठवणार, पण तुम्ही त्यांच्यासाठी किती वेळ काढला होता हे त्यांना आठवतं. जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक मुलाच्या वडिलांनी हा विषय ऐकायला हवा, तर हा व्हिडिओ एखाद्या वडिलांना नक्की शेअर करा. कारण मुलांच्या आयुष्यात बाबांची उपस्थिती ही काय फक्त सवय नाही, तर ती मोठी गरज असते.